जो मनुष्य आहे त्याच्या शरीराच्या भोवती त्याच्या वृत्तीची स्पंदनं बाहेर फाकत असतात. जसं आपण आपल्या पत्रिकेमध्ये वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणी भगवान बाबा महाराज यांच्या डोक्याभोवती पांढरा प्रकाश दाखवला आहे. काय ते असतं? स्पंदन आहे, स्पंदन. आणि ती स्पंदनं शेजारच्या माणसाच्या मनात प्रवेश करतात. तुकोबारांचे एक प्रमाण आहे, बैसता चोरापासी तशी होय बुद्धी, देखताचे चिंदे मन धावे. बैसता व्यभिचार्यापासी तशी होय बुद्धी, देखताची नारी मन धावे. स्पंदन असतात, स्पंदन. संतांच्या हृदयात असणारी जी स्पंदन आहेत ती स्पंदनं काम करतात. नुसतं त्यांच्या सहवासात जरी राहिलो तरी त्या स्पंदनाची शक्ती आपल्या अंतःकरणावर पूर्णपणे लागते. म्हणून आम्हाला संतांची संगती द्या. तुम्ही घ्या ना. त्याचं उत्तर असं आहे, आपल्या अंतःकरणाने किंवा आपल्या स्वातंत्र्याने संतांची संगती मिळणं फार कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. पहिल्यांदा संत कोण आहे हेच कळत नाही महाराज. संत ते कवण, संत ते कवण, हे जाणवी खून केशीराज. ओ, संत नसताना सुद्धा कदाचित आपण असंत नको संतन मानू, दे वर्मकू दाग. तुकोबारा म्हणतात, आम्ही असंताला संत मानणार नाही. संत ओळखण्याची एक नजर आहे, नजर. आणि ती ज्याला नजर आलेली आहे, नजर येण्याकरता भगवान परमात्मा शक्ती देतात. एक पतंजली योगसूत्रामध्ये एक वचन आहे, मूर्ध्नि ज्योतिषी साधू दर्शनम. जे आपल्याला जर एखाद्या संतांची भेट व्हायची असेल तर कोणी नाही, आणि अशा वेळेला आपल्या मूर्ध्नि आकाशामध्ये ज्याची भेट व्हायची त्यांचं चित्र दिसतं. मूर्ध्नि ज्योतिषी साधू दर्शनम. तेव्हा आम्हाला संतांची संगती द्या. संत संगती देई शरण सेवा, देणे हा तुझा विसरण भावा. हाच भाव माझी या जीवा, पुरवी देवा मनोरथ. बाकीच्या गोष्टी नाशवंत आहेत, बदलणारे आहेत. फक्त हा मात्र जन्मच्या जन्मानंद होणार आहे. म्हणून आम्हाला संतांची संगती द्या. संत संग देई सदा. संतांच्या संगतीमध्ये गुण गायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. भगवान परमात्म्याने तुकोबारांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही हे मागताय, पण हे तुम्हाला देण्याकरता मला तुम्हाला जन्माला घालावं लागेल, आणि जन्माला येत असताना गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. तुमची तयारी आहे का? उत्तर शेवटचे. तुका माने गरीब बासी, तुका माने गरीब बासी. हॅलो, हेची माझी माझी, हेची माझी माझी रा, हेची माझी, हेची माझी हेची माझी जरी वाजोडी जरी वाजोडी जरी वाजोडी.
माझी सर्व जोडी वा हेची शेवट चाल झाली म्हणायला हरकत नाही. कामामध्ये काम, आपली वेळ संपलेली आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी. सगळ्या जगात मोठ्यातलं मोठं दुःख जर कोणतं असेल तर गर्भवासाचं दुःख आहे. आपण जन्माला आल्यानंतर प्रसूतीच्या वेदना झाल्या, आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर विसरतो. गर्भोपनिषद आहे, खूप वर्णन केलेलं आहे. गर्भामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत भगवंताला प्रार्थना करतो की देवा मला या दुःखातून सोडव. काय सांगो गर्भेशी यातना, मज भोगिता नारायणा, मांसमळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. तुकोबारा सांगतात एखाद्या पर्वताच्या पुढं उभं राहून गर्भवासाचं दुःख जर सांगायला लागलो तर पर्वत दुभंगेल, इतकं भयानक दुःख आहे. 9 महिने 9 दिवस खाली डोकं आणि वर पाय. फक्त काही जीव अपवादात्मक त्यांचं खाली पाय आणि वर डोकं असतं. ते जन्माला तसेच येतात, त्यांना पायाळू म्हणतात. आणि अधिकांश खाली डोकं आणि वर पाय त्याला डोकाळू म्हणतात. इतक्या दिवस यातना भोगावे लागतात. हे मृत्यू लोकातलं मासल्याचं दुःख आहे. मासल्याचं जसं एखादा फळं विकणारा व्यापारी असावा, त्याने पेरू विकण्याकरता आणलेले असावे आणि त्याच्यातला एखादा गोड पेरू काढतो, त्याच्या कापा काढतो आणि गिरायकाला सांगतो खाऊन बघा मासला, गोड आहे पेरू म्हणतो. तसं गर्भवासाचं दुःख म्हणजे मासल्याचं दुःख आहे. नंतर आयशी दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटते, भयकापचित्ते भळला असे. असं जरी असलं ना, आम्हाला खुशाल गर्भवासामध्ये घाला. का गर्भवासी दुःख नाही जाता, गर्भवासी दुःख नाही जाता, गर्भवासी दुःख नाही जाता, गर्भवासी दुःख नाही जाता. हृदयाचा नाम तुझे, हृदयाचा नाम तुझे, हृदयाचा नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयाचा नाम तुझे. आपली वृत्ती त्या प्रसंगाच्या जवळ चिटकून ठेवली की दुःख होतं आणि बाजूला ठेवली दुःख होत नाही. सगळ्यांना कळत न कळत माहीत असेल, ऑपरेशन थिएटरमध्ये भूल देतात आणि भूल दिल्यानंतर अक्षरशः अंग शिरलं तरी त्या पेशंटला कळतं का? नाही. आपल्या देशामध्ये CV रमन नावाचे महान योगी होऊन गेले आणि ते प्रत्यक्षात काच खायची असे, कर 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 काच खायची, पण काही होत नव्हतं. त्यांना विचारायची माणसं, महाराज तुम्ही काच खाता, तुम्हाला काही होत नाही? CV रमन म्हणायचे, मी माझं मन बाजूला ठेवतो, त्याच्यामुळे माझ्या मनाला काहीच होत नाही महाराज. अजूनही जालना जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, तिथे एक साधू राहतात. काचं खातात, गारगोट्या खातात, चालू लाईनला धरतात, अंगावर कोडदोरंसुद्धा नाही. हरियानंद बाबा नावाचं नाव आहे त्यांचं. जालन्यापासून एक 25 किलोमीटर अंतरावर आहे. सांगण्याचा मुद्दा असा, अशा प्रकारच्या वृत्तीमुळे आमच्या जीवनामध्ये काही घडत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. आम्हाला गर्भवासात जरी घातलं तरी आम्हाला दुःख नाही. आम्हाला तुम्ही गर्भवासामध्ये सुखानं घाला. फक्त आम्हाला पाहिजे की तुमची सतत आठवण पाहिजे आणि त्या आठवणीतून आम्ही तुमच्या गुणाचं चिंतन करावं. गुण गाये न आवडी
हेच माझी सर्व जोडी, अशा प्रकारची मागणी महाराज मागतात. संतश्रेष्ठ मोतीराम महाराज एक अलौकिक महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व. किती काळ लोटला महाराज, ज्यांच्या बाबतीमध्ये एवढा आदर, ही सुंदर अशा प्रकारचं मंदिर बनवणं त्यांच्याकरता. आणि महाराजांचे संस्कार या गावाला विशेष साधूचे संस्कार आपल्या मनावर बिंबतात. मला वाटतं मी 10-15 वर्षापूर्वी भाद्रपद महिन्यात आलो होतो, एक कीर्तन सेवा केली होती. आणि भाद्रपद महिन्यामध्ये काही आंबे असे टांगलेले पाहिले. मी सहज विचारलं, भाद्रपद महिन्यात आंबे? म्हणले मोळवणकर मामाने या गावाला काही आशीर्वाद दिला आहे की सप्ताहाच्या काळामध्ये या गावाच्या शिवारात कुठल्या तरी आंब्याच्या झाडात आंबे येणार आणि ते आंबे भाविक मंडळी आणतात, असे टांगतात आणि काल्याच्या दिवशी तुकडे करून सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटतात. सांगण्याचा मुद्दा असा, संतांचं सामर्थ्य काय वेगळे. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं कलियुगी. आणि प्रत्यक्षात यशाची मूर्ती भगवान महादरुद्र भगवान या उभयतांच्या मंदिराच्या कलश स्थापनेकरता आजची कीर्तन सेवा आणि त्याबरोबरच हे पूजेचं कीर्तन परंपरेचं चालत आलेलं. पण मला अशी सूचना मिळाली, आता त्यांचं नाव नाही सांगता येणार कारण बहुतेक अलीकडे फोनवरच सगळे व्यवहार घडतात. त्यांनी सांगितलं, महाराज आतापर्यंत पूजेचा अभंग हेची दान देगा देवा. म्हटलं तो अभंग घेऊ. सांगण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यापुढे अभंगाचं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या संतांनी तुम्हा मला एका वेगळ्या जगामध्ये प्रवेशित केलं आहे. भौतिक जग वेगळं, दैवी जग वेगळं आणि आध्यात्मिक जग वेगळं. भौतिक जग वेगळं, पंचमहाभूताने बनलेल्या या जगामध्ये आपल्याला आपले आईबाप या जगामध्ये प्रगट करतात. पण दैवी जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्ये जन्म देण्याकरता संत मंडळीच लागतात. माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. या दृष्टिकोनातून आपण कृतज्ञता भावातून अशा प्रकारचं चिंतन करत असता. या ज्ञानोबाराने तुकोबाराने आपल्याला या महत्त्वाच्या जीवनाचं चिंतन आपल्यापुढे ठेवलं आहे. त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण तर होऊ शकत नाही, पण त्यांच्या आशीर्वादाकरता मात्र त्यांचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली थोडक्यामध्ये 2-3 संदेश आपल्यापुढे मांडणार आहे आणि सेवा समर्पण करणार आहे. पहिला संदेश हा आहे की आपल्या देशाचा महिमा फार मोठा आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती नाथ महाराज सांगतात. आणि या देशाचा महिमा असा, एत देश पसुतस्य सकाशा दग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. ऋषीमुनींनी घोषणा केली आहे आपल्या देशाचा महिमा असा आहे की जगातली सगळ्या देशातली माणसं इथे यावीत आणि त्यांनी अध्यात्माचे धडे घ्यावेत. असा गुरुत्वस्थानी असणारा आपला देश. पण वर्तमान काळात संस्कृती घसरल्याचं चित्र दिसतंय. पेपर वाचा, बातम्या ऐका, केवढे ते भ्रष्टाचार, केवढे हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण. कुठं चाललं देश? जबाबदारी आपल्यावर आहे. या दृष्टिकोनातून आपण सगळी मंडळी सात्विक तर आहातच आहात, पण पुढच्या पिढीला मात्र चांगले संस्कार देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भागामध्ये चांगले काही संस्कार केंद्र असतील तिथं आपल्या पाल्यानं श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी 4 वर्षापासून कार्यरत आहे. 7वीपासून मुलं घेतो आम्ही. मुलाच्या पालकांनी हायस्कूल निवडा. हायस्कूलचा काय खर्च असेल तो पालकांनी भरा. राहण्याची व्यवस्था, सकाळचा नाश्ता संस्था देते,
दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण गजानन महाराज शेगाव संस्थान देतं, चांगलं जेवण देतं. आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेचं एक ब्रीद आहे, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. अशी जगात एकमेव संस्था. अशा संस्थेमध्ये आपले लहान मुलं जर ठेवायची असतील तर जरूर ठेवा, त्यांना चांगले संस्कार घडवा. ही संस्था नुसतं गबाळ गोळा करत नाही, मुलामध्ये गुणवत्ता निर्माण करते. एक पारनेरचा गणेश ढगे नावाचा मुलगा महाराष्ट्रात वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला नंबरला आला, तो त्या संस्थेचा विद्यार्थी. किंवा आपल्या मुलांना गुणवत्ता बनवण्याकरता आपण त्या संस्थेमध्ये पाठवा, असा आपल्याला पहिल्यांदा निरोप देईन. दुसरी गोष्ट अशी आहे की वैराग रागरसी गोरबा काका महाराज यांचा समाधी सोहळा 25 तारखेपासून श्री क्षेत्र या ठिकाणी सुरू होतो आहे. ज्या महात्म्याने 108 संतांची परीक्षा घेतली, नामदेव महाराजांसारख्यांना कच्चं ठरवलं, अशा महात्म्याचा समाधी सोहळा आहे. श्री क्षेत्र तेर या ठिकाणी श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर नावाचं ट्रस्ट स्थापन करून आम्ही 17 वर्षापासून गोरोबा काकांचा समाधी सोहळा साजरा करतो. चैत्र वद्य दशमीपासून सुरू होणार आहे. 25/4/2022 या दिवसापासून 3 दिवसाचा सोहळा होणार आहे. 25/4ला संध्याकाळी हरिभक्ती पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांची कीर्तन सेवा 7 ते 9 होणार. सकाळी एकादशीला दिंडी प्रदक्षिणा होणार आणि दुपारी 3 ते 5 जे कोणी आलेले प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार त्यांना वारकरी संप्रदायातला ऐन वेळेला विषय देऊन 2 तास अधिवेशन घेणार. आणि संध्याकाळी आता ज्याचं कीर्तन झालं त्याचंच कीर्तन संध्याकाळी होणार. द्वादशीला सकाळी ज्याने आम्हाला अर्धा एकर जागा दान दिली, पद्मनाभ महाराज व्यास भागवताचार्य यांचं सकाळी 10 ते 12 कीर्तन सेवा होणार. संध्याकाळी हरिभक्तीपण आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे महान गुणरत्न अनिल महाराज पाटील यांचं कीर्तन सेवा होणार. आणि समाधी सोहळ्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण बंडा तात्या महाराज कराडकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. आपणाला निमंत्रण आहे, आपण या, जागा मोठी आहे, पंक्ती असतात, तो आनंद लुटावा. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, आपण सर्व उपस्थित मंडळी भाग्यवान आहोत. का दिला या काळी अवकाश, नाही पावले आयुष्यानाश, कार्याकारण उरले शेष, गेले ते उसजाऊ परते. 2 वर्षापासून कोरोना नावाचा विषाणू ज्याने सगळ्या जगामध्ये धुमाकूळ घातला, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भरभराटीला गेलेल्या देशामध्ये सुद्धा कोट्यावधी लोकांचा बळी या कोरोना नावाच्या विषाणूने घेतला आहे. तेव्हा जगाच्या संशोधनामध्ये असं एक संशोधन आहे, प्रत्येक 100 वर्षाला महामारी येते. प्रत्येक 100 वर्षाला संशोधनामध्ये असं संशोधन निघालेलं आहे. 1820 साली एक महामारी आली होती. घरातली प्रेतं उचलण्याकरता माणसं राहिली नाहीत, इतका भयानक हाहाकार झाला. त्याच्यानंतर 1920 साली महामारी आली, ज्याला कॉलरा पटकी म्हणतात. आमच्या लहानपणात आम्हाला आठवतं आहे, पंढरपूरला जायचं म्हटलं की कॉलऱ्याचं इंजेक्शन घेतल्याशिवाय प्रवेश नव्हता. आणि त्याच्यानंतर 2020 साली हे कोरोना नावाचा विषाणू आला. खूप नुकसान झाली महाराज. राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, आर्थिक क्षेत्रातली, धार्मिक क्षेत्रातली, जवळजवळ सगळ्या क्षेत्रातली भयानक नुकसान झाली आहे. परंतु सध्या थोडा ओसरता काळ आहे. अजून शासन कोरोना पूर्ण नष्ट झाला असं जाहीर करत नाही. आणि आपण बातम्या ऐकत असाल, चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन पडले म्हणतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉट मिळत नाही, अशा प्रकारच्या बातम्या येतात. एवढ्याकरता आपल्या खेड्यामध्ये म्हणे ना, पाण्याआधी वळण, या दृष्टिकोनातून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन, कीर्तन, कथा संपल्यानंतर व्यासगादीचं दर्शन घेण्याची नम्र परंपरा आहे. पण मी आपणाला विनंती करेन, कृपया काही कालापुरता आपण ही पद्धत थांबवावी. कारण श्रोत्यांचा वक्त्याला उपद्रव होण्यापेक्षा अनेकाचे संबंध आल्यामुळे वक्त्याचा श्रोत्यांना उपद्रव होऊ शकतो. एवढ्याकरता कृपया कोणीही दर्शनाचा प्रयत्न करू नका. बसलेल्या जागेवर हात जोडून मी सर्वांचं दर्शन घेतो. कृपया
दर्शनाचा कोणी प्रयत्न करू नये. झालेली चिंतन सेवा भगवत चरणी समर्पण करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. शेवट चाल म्हणायचे कोणी विठ्ठल जय